हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 4. ज्ञान अभेद कथन. ओवी क्रमांक 6. अज्ञानाचा टेका नसताही ज्ञान अधिका, फाके जव उपका आपुला पडे. अर्थात अज्ञान नष्ट केल्यावर एकटे झालेले ज्ञान एक विलक्षण दिव्य प्रभा फाकविते आणि लुप्त होते. माऊली म्हणतात की अज्ञानाचा नाश केल्यावर ज्ञानही लुप्त होते आणि आपण आपली मूलभूत सच्चिदानंद परम अवस्था प्राप्त करतो. तथापि ज्ञान लुप्त होताना ते एक दिव्य प्रभा फाकविते. या प्रभेमुळेच आपल्याला आपल्या मूलभूत सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव होते. या जाणीवेमुळे आपण ज्ञानामधून दूर होतो, कारण एरवी ही ज्ञानाची सोन्याची बेडी तोडून परम अवस्था आपण प्राप्त करणे शक्य नाही. जसे आपण भौतिक वस्तू जगताच्या विलोभनीय अशा भोगापवर्गतेत स्वत्व विसरून लोखंडाच्या बेडीत गुंतून जातो, याचप्रमाणे आपण आध्यात्मिक सोन्याच्या बेडीत स्वत्व विसरून गुंतून जातो. भौतिक लोखंडाच्या बेडीत सुखदुःख इत्यादी द्वंद्वे होती आणि ती निश्चितच असमाधान अतृप्ती देत होती. यामुळे आपल्याला असह्य अशा दुःखद आयुष्याची धग लागत होती, चटके देत होती, आपण अस्वस्थ होत होतो. तथापि आध्यात्मिक सोन्याची बेडी सुखदुःख इत्यादी द्वंद्वांमधून अद्वैतात स्थिर करते. यामुळे आपण समाधानी आणि तृप्त होतो. आपल्याला जीवनाचा निखळ निर्लेप आनंद मिळू लागतो. यामधून दूर होण्याचे काही कारणच नसते. यामुळे मोठ्या आनंदाने आपण या सोन्याच्या बेडीत स्वतःला गुरफटवून घेतो. असे असले तरीही ही आपली सत्य परम अवस्था नाही. आता आपण भौतिकाऐवजी आध्यात्मिक उपभोग घेऊ लागतो आणि या सृष्टीची लीला साक्षीत्वाने अवलोकन करणे राहून जाते. जन्ममरणाचे फेरे सुरूच राहतात. आपण अमुक्तच राहतो. हे आपल्या मूलभूत उद्देशासाठी गौणत्व असते. यास्तव ज्ञानाचाही त्याग होणे गरजेचे असते. एके क्षणी महद्भाग्याने भौतिकामधून उपरती होते. योगगुरू भेटतात, उपासना सुरू होते आणि ज्ञान लुप्त होण्याची आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होण्याची ती परमपवित्र वेळ येते. कारण ते ज्ञान लुप्त होईपर्यंत मुक्ती शक्य नसते. ती सोन्याची बेडी अडथळा असते. मुक्तीसाठी ते आध्यात्मिक ज्ञानमय उपभोग नष्ट होणे आवश्यक असते. जेव्हा ती वेळ येते त्यावेळी ज्ञान लुप्त होता होता ती ज्ञानमय दिव्य प्रभा फाकते. तत्क्षणी ज्ञान लुप्त होते आणि त्याचवेळी आपण आध्यात्मिक सोन्याच्या बेडीमधून मुक्त होतो. आता आपण अंशात्मक अशा परमसच्चिदानंद कैवल्यावस्थेत या सृष्टीची लीला साक्षीत्वाने अनुभवू लागतो. हे समजण्यासाठी माऊलींनी पुढील 3 ओव्यांमधून 5 उदाहरणे दिली आहेत. ओवी क्रमांक 7. वात दशाही ते निमालिया, येणे जे ये उवाया, ते केवळ नाशावया दीपाचे परी. अर्थात दीपामधील तेल संपले की एकदम ज्योत काही क्षण फार मोठी होते आणि मालवते. हे ज्योतीचे मोठी होऊन मालवणे म्हणजे लुप्त होणे असते. ओवी क्रमांक 8. उठणे की पडणे कुचभाराचे कोण जाणे, का फाकणे की सुकणे जाऊळाचे. अर्थात स्त्रियांचे उरोच उभारून मोठे होतात आणि मग खाली गळून कायमकरिता लोंबकळू लागतात. जाईची कळी पूर्ण छान उमलते, तथापि मग सुकून गळून जाते. ओवी क्रमांक 9.
तरंगाचे रूपा येणे, तयाची नाव निमणे, का विजूचे उदय जणे, तोची अस्तु. अर्थात पाण्यावर लाट निर्माण होते, तथापि ती अल्पकाळात विरून जाते. वीज चमकते आणि तत्क्षणी नाहीशी होते. समई किंवा निरांजन वगैरे लावले आणि त्यातील तेल संपले की त्याची ज्योत लगेच मालवत नाही, तर मालवण्याआधी ती एकदम मोठी होते आणि मग मालवते. ज्योतीचे जळण्याचे हे सद्य उपभोग संपले की ती मालवते, तथापि ती मोठी होते. त्यायोगे मोठा प्रकाश फैलावतो आणि मग तो प्रकाशही लुप्त होतो. अशा प्रकारे प्रकाश मोठा होतो, ज्योतीला मालवतो आणि मग स्वतःही लुप्त होतो. आपल्या परम ऊर्जा या मूलभूत अवस्थेला प्राप्त होतो. 2. स्त्रियांचे उरोस तारुण्यात उभारून आकाराने मोठे होतात, तथापि ते पुढे स्वतःच्याच भाराने आक्रसून खाली लोंबकाळू लागतात. त्याबरोबर त्यांचे तारुण्यही लुप्त होते. तारुण्य प्रथम मोठा आकार नष्ट करते आणि मग स्वतःही लुप्त होते. अशा प्रकारे तारुण्य आकाराला कमी करते आणि स्वतःही आपल्या परम अदृश्य या मूलभूत स्वस्वरूपात लुप्त होते. 3. जाईची कळी पूर्ण उमलते आणि ते फूल छान दिसू लागते आणि ते आसमंतात सुगंध पसरवते. तथापि ते फूल काही कालावधीत कोमेजते आणि त्याचे छान दिसणे लुप्त होते. त्याचा सुगंध लुप्त होतो. ते झाडावरून गळून खाली पडते. पृथ्वीतत्वामधून झाडावर फूल उमलून सृजन होते, तथापि तेच उमलणे कोमेजून आपल्या मूलभूत पृथ्वीतत्वात गळून जाते. 4. वाऱ्यातील शक्तीमुळे पाण्यावर लाट निर्माण होते. त्यायोगे पाणी किनाऱ्यावर जोरात पोहोचविले जाते. तथापि ती लाट शक्तीमुळे किनाऱ्यावर जोरात आपटते आणि तेथेच विराम पावते. त्याचवेळी ती शक्तीही लुप्त होते. अशा प्रकारे लाटेला विरविताना ती शक्तीही आपल्या मूलभूत शक्तीत विरून जाते. 5. आकाशात ढग एकमेकांवर आपटल्यावर त्यांच्या घर्षणामधून परम ऊर्जा विजेच्या रूपाने चमकते. त्या मेघगर्जनेचा आता पर्जन्यवृष्टी होणार हा इशारा दृश्य करते. तथापि हा इशारा दृश्य करून झाल्यावर ती वीज क्षणार्धात तेथेच आपल्या मूलभूत परम ऊर्जेत विलीन होते. अशा प्रकारे भौतिक नष्ट करणारे अध्यात्मही लुप्त व्हावे लागते. ती तुरीय अवस्था आहे. ती अध्यात्मामधील परिपक्वता आहे. तरच मुक्ती शक्य आहे. कारण परिपूर्ण होण्याची अध्यात्माचीही एक परिसीमा आहे. ती सीमा झाली की लुप्त होणे ही अध्यात्माची प्रगती आहे. ती मुक्ती प्राप्त होण्याची पुढील पायरी आहे. तसे झाले नाही तर असा मुक्तीच्या काठावर मुक्तीच्या प्रतीक्षेत असलेला योगी जरी आनंदाने भौतिकात राहून न राहिल्यासारखा आध्यात्मिक उपभोग घेत राहत असला, यथाशक्ती प्रभुविभूचे कार्य करत असला, तरी तो मुक्तीसाठी अस्वस्थ असतो. अशाची त्या तुरीय अवस्थेत मोठी कुचंबणा होत असते. ती व्यथा ज्याची त्यालाच उमसते, कारण ती व्यथा व्यक्त होऊ शकत नाही. त्यासाठी व्यक्त होणारे भौतिक शब्द अपुरे आहेत. ते केवळ मौन राहूनच व्यक्त होते. अशाला मुनी किंवा मौनी बाबा असे म्हणतात. तो मितभाषी असतो. तो साधेपणाने राहतो. भपकारा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यापासून दूर असतो. चार चौघात वावर करतो. भौतिक दृष्टीने मौनात राहून मनन, चिंतन, प्रवचन, लेखन इत्यादी करून आध्यात्मिक जागृती करत असतो. या अशाच कार्यामधून एके क्षणी ती दिव्य चेतना प्रज्वलित होते. आध्यात्मिक उपभोग संपुष्टात येतात आणि हा मुनी किंवा मौनी बाबा यथाकाळी सायुज्यमुक्त होतो. हरिओम.